जात पडताळणी समितीने नगराध्यक्ष महेश तुर्भतमठ यांचा बेडा जंगम जातीचा दाखला अवैध ठरवला। नगराध्यक्ष निवडणुकीपूर्वी केलेल्या तक्रारीला विनोद बिलावर यांच्या प्रयत्नानंतर यश। निर्णयामुळे गडिंग्लजच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। गडिंग्लज नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष महेश तुर्भतमठ यांचा बेडा जंगम जातीचा दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। या निर्णयामुळे नगराध्यक्ष पदाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील कायदेशीर आणि राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या गडिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महेश तुर्भतमठ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। जनता दल, भाजप आणि जनसुराज्य आघाडीचे उमेदवार गंगाधर हिरेमठ यांनीही बेडा जंगम जातीचा दाखला सादर करून निवडणूक लढवली होती। या निवडणुकीत तुर्भतमठ यांनी विजय मिळवत नगराध्यक्षपद पटकावले। मात्र नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर होताच अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरलेले आणि सध्या भाजपमध्ये कार्यरत असलेले विनोद बिलावर यांनी स्वतःला या पदासाठी प्रबळ दावेदार मानले होते। अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार म्हणून आपली उमेदवारी मजबूत असल्याचा त्यांचा दावा होता। मात्र ऐन निवडणुकीच्या काळात इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांनी अनुसूचित जातीचे बनावट दाखले मिळवल्याचा आरोप करत त्यांनी या विरोधात कायदेशीर लढा उभारण्याचा निर्णय घेतला होता। निवडणुकीनंतर बिलावर यांनी महेश तुर्भतमठ यांच्या बेडा जंगम जातीच्या दाखल्याबाबत जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली। त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी झाली। दोन्ही बाजूंनी कागदपत्रे आणि पुरावे तपासल्यानंतर समितीने तुर्भतमठ यांचा जातीचा दाखला अवैध ठरवल्याचे संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे। त्यामुळे बिलावर यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे मानले जात असले तरी या निर्णयाने गडिंग्लजच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे। दरम्यान या निर्णयाविरोधात महेश तुर्भतमठ उच्च न्यायालयात दाद मागणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। न्यायालयीन प्रक्रियेनंतरच या प्रकरणाचे अंतिम भवितव्य निश्चित होणार असून त्याचा परिणाम गडिंग्लज नगरपालिकेच्या सत्ता समीकरणावरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे आगामी काही दिवस शहराच्या राजकीय घडामोडींसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।